नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या पात्र निराधार बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, आजारी व्यक्ती, विधवा महिला, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाभार्थ्यांचा पेन्शनचा हप्ता मे आणि जूनचे सुद्धा रखडलेले आहेत आणि त्याच वेळेला एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. आणि या अपडेटनुसार यानंतरचे हप्तेसुद्धा त्याचबरोबर बाकीचे रखडलेले हप्तेसुद्धा लाभार्थ्यांना यायला खूप उशीर होणार आहे. आता हा उशीर अजून किती होणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लाभार्थ्यांना पेन्शन ही जमा व्हायला सुरुवात होईल, या संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या सगळ्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात व्हिडिओला. पाहू शकता संजय गांधी निराधार दिव्यांग योजना यांचे मे पासूनचे जवळजवळ मे, जून आणि जुलैचे अनुदान अडकलेले आहे असे अपडेट आहे. तर यामध्ये पैसे का अडकलेत? जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे आणि दिव्यांग पेन्शन, विधवा, ज्येष्ठ किंवा आजारी लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहून घेणार आहोत जून महिन्याचं जे पेन्शन आहे हे अजून का आलेलं नाही आहे, का रखडलं आहे. महाडीबीटी 2.0 याची पोर्टल आहे, नेमकी अडचण काय निर्माण झाली आहे आणि 15 जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी काय अपेक्षा ठेवावी. तर सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणजे राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचं पेन्शन अनुदान अजूनही जमा झालेलं नाही आहे आणि त्यामुळे अनेक जण चिंतेत आहेत. आणि यामागचं मुख्य कारण सांगितलं जात आहे महाडीबीटी 2.0 पोर्टलवरील तांत्रिक अडचणी. म्हणजे पाहू शकता 1 जूनपासून 15 जूनपर्यंत ही पोर्टल बंद होती, त्याच्यानंतर पुन्हा 7 दिवस वाढवून 21 तारखेपर्यंत करण्यात आली होती आणि तरीसुद्धा अजून पोर्टलवरचं काम हे पूर्ण झालेलं नाही आहे. जवळजवळ महिना हा संपत आलेला आहे. नवीन डीबीटी प्रणाली सुरू करण्यात आली असली तरी तिचे जे अपडेट आहे, डेटा मायग्रेशन, डेटा ट्रान्सफर आणि इतर तांत्रिक प्रक्रिया ह्या अजून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जवळजवळ महिना व्हायला आलेला आहे. या अगोदर 15 जुलैपर्यंत म्हणजे या अगोदर 15 जूनपर्यंत पोर्टल बंद होती. मात्र आता जी नवीन अपडेट आहे यानुसार पुन्हा एकदा पोर्टल जे आहे अजून 10 ते 15 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ पुन्हा 15 जुलैपर्यंत ही पोर्टल बंद राहू शकते. मिळालेल्या माहितीनुसार महाडीबीटी 2.0 पोर्टल 15 जुलैपर्यंत काही कामासाठी निष्क्रिय बंद राहू शकते आणि त्यामुळे डीबीटीद्वारे होणाऱ्या काही योजनांच्या निधी वितरणास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग पूर्णपणे जे पैसे आहे लाभार्थ्यांचे हे बंद होतील का? तर याचं उत्तर जे आहे पाहू शकता असं निश्चितपणे म्हणता येणार नाही आहे, कारण शासनाकडे निधी वितरित करण्यासाठी इतरही बॅकएंड प्रणाली उपलब्ध असू शकतात. याआधी सुद्धा काही योजनांचे पैसे पर्यायी प्रक्रियेद्वारे वितरित झाल्याची उदाहरणं आहेत. म्हणून पैसे उशिरा येऊ शकतात पण कायमचे थांबतील असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पैसे लाभार्थ्यांना पेन्शन ही 100% मिळेल, मात्र थोडासा उशीर हा होणार आहे. तर विलंब का होतो? निधी वितरित करण्यासाठी अनेक विभागांची मंजुरी, बँकिंग प्रणाली आणि शेवटी डीबीटी सर्व्हर एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे एखाद्या टप्प्यावर जर तांत्रिक अडचण आली तर संपूर्ण पेमेंट प्रक्रिया ही लेट होते, उशिरा होते. याच कारणामुळे आता जूनचे रखडलेत, जुलैसुद्धा उशिरा, खूप जास्त उशिरा होऊ शकतो. म्हणजे जवळजवळ 20 जुलैपर्यंत हा मिळण्याची शक्यता आहे. तर आता लाभार्थ्यांनी काय करायचे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन. लाभार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे. अधिकृत शासनाच्या सूचना ह्या नियमित तपासा, ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. पैसे जर न आल्यास आपल्या तहसील कार्यालय किंवा संबंधित सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधा आणि सोशल मीडियावरील अफवेवर विश्वास ठेवू नका. सध्या उपलब्ध माहितीनुसार महाडीबीटी 2.0 मधील तांत्रिक कामांमुळे संजय गांधी निराधार योजनेच्या काही हप्त्यांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र शासनाकडे पर्यायी वितरण व्यवस्था असल्याने पैसे पूर्णपणे बंद होतील असे निश्चितपणे सांगता येत नाही. नवीन ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत की तारीख कितीपर्यंत लाभार्थ्यांना पैसे पेन्शन जे आहे जमा व्हायला सुरुवात होते, या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. यासाठीच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.